महिला आहेत की शेतात घेतात जाणाऱ्या? शेतात जाणारे पूर्ण. अच्छा. काय रोज आहे आपल्याला? किती वाजता जाता तुम्ही शेताला? 7 ला जाता. वापस कितीला येतात? 3 वाजता. 5-6 घंटे वर्क करायला आपल्याला. बरोबर आहे ना? मला बोला ना. 7 ला जातात, वापस कितीला येतात? 5ला येते, 3ला येते. म्हणजे 5-6 घंटे ते वर्क करावं लागतं, तेव्हा आपल्याला 300 रुपये भेटतात. बरोबर आहे ना? आपण 7ला गेलो, आपण 3ला आलो, 11ला गेलो, 5ला आले, तर आपल्याला 5-6 घंटे काम करावं लागते, तेव्हा आपल्या घरी 300 रुपये येतात. म्हणजे किती हार्डवर्क पाहिलं बघा. दुसरी गोष्ट बघा, एक आपल्या ट्रस्टबद्दल सांगतो मी तुम्हाला की आपल्या ट्रस्टच्या अंतर्गत एक आपण महिला प्रशिक्षण घेणार आहे. महिला प्रशिक्षण म्हणजे एक सिलाई मशीनचा क्लास. आणि आपला ट्रस्टचा एक ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोन असा आहे की बेरोजगारांना काहीतरी रोजगार भेटावा. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो म्हटलं, आज या टीचरने सिलाईचं काम केलेलं आहे, त्यांना ब्लाऊज शिवता येते, ड्रेस जमतो, आणि प्रकारचे काय काम करता येईल समजा त्यांना. त्यांनी घर बसल्या समजा 1-2 ब्लाऊज शिवले, तर रोजची किती कमावला आले त्याने 2 घंट्यात? काय ब्लाऊजची शिलाई येतात? 70 आहे, साधे 150 रुपये. 150-200 रुपये असतात मिनिमम. साधे ब्लाऊज आणि जरा डिझाईनचे शिवले त्यांना 250-300 रुपये भेटतात. त्याने 2-3 रोजचे ब्लाऊज शिवले तर त्याने 500 रुपये रोज कमवू शकते 2च घंट्यात. आपण शेतात चाललो, शेतात किती कमवून राहिलो आपण? 300 रुपये, 5-6 घंटे हार्डवर्क करून, आणि 1 घंटा घर बसल्या किती कमवायला आले? 500 रुपये. म्हणजे तो काम चांगलं का हा काम चांगलं? तुम्हीच विचार करा. शेतातलं काम चांगलं की आपण घर बसल्या शिलाई मशीन काम केलेलं काम चांगलं? माझा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की आमचा दृष्टिकोन तेच आहे. आपण एवढं हार्डवर्क करण्यापेक्षा जर आपण शिलाईचा क्लास केला, आपल्याला तर जर गुण आला, आपल्याला ब्लाऊज शिवता आला, आपल्याला ड्रेस शिवता आला, आपण एखादी स्टेशनरी का एखादी दुकान टाकून हा जे वर्क केलं, हा प्लस बिझनेस केला, तर घर बसल्या आपण 2 पैशाच्या मध्ये कमवू शकतो. माझा मुद्दा आला आपल्या लक्षात? त्याच्यानंतर बघा, हा क्लास झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला अशा प्रकारचं ऑनलाईनचं प्रमाणपत्र देणार आहे. या प्रमाणपत्राचे लाभ असे असतात, उदाहरणार्थ आपली कळम एक पंचायत समिती आहे. पंचायत समितीला वर्षातून 2 वेळा अर्ज निघतात की जे काही शिलाई मशीन झालेल्या महिला आहे, काही बेरोजगार महिला आहे, त्यांच्याकडे शिलाई मशीनचं प्रमाणपत्र आहे ट्रस्ट अंतर्गत मिळालेलं, तर त्यांना शिलाई मशीनचा लाभ भेटतात. फक्त आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन द्यावं लागते बघा. तिथे डायरेक्टली आपल्या घरपोच मशीन येणार नाही, आपल्याला स्वतःलाच अर्ज लावावा लागेल ना त्याच्यामध्ये. तर तुम्हाला शासकीय लाभ म्हणजे पर्सनली लाभ म्हणून तुम्हाला शिलाई मशीनचा लाभ याच्यामध्ये मिळू शकते. आता हा शिलाई मशीनचा लाभ झालेला आहे. तुम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, माझं सिलाई मशीनचे क्लासेस घेतो मी, का माझा एक छोटा मोठा उद्योग आहे, स्टेशनरी चालवतो प्लस सिलाई मशीनचे काम चालवतो, माझा एक छोटासा एक बिझनेस आहे घरगुती, मला एक शासनाकडून एक लोन घ्यायचा आहे. जसे तुम्ही गटाचे लोन घेतात, प्रायव्हेट गटाचे लोन घेतात, गटावले लोन कशासाठी देतात की काहीतरी उद्योग करण्यासाठी. पण कधी कधी अशा महिला असतात, ते लोन काय करतात, घरीच वापरतात, मग भरण्याची वांदे येतात आपल्याला. तसं पण नाही व्हा बरं. आपण जे लोन घ्यायलो, एका पैशाचा 2 पैसा आपला तयार व्हावा, 1 लाखाचे 2 लाख तयार व्हावं, आपलं लोन भरण्याला अवघड जाणार नाही. शासन तुम्हाला एक डिपार्टमेंट आहे बघा, MSME, त्याला आपण उद्योग म्हणून, प्रत्येक जिल्हा लेवल असतात ते, तिथून महिलांसाठी उद्योग भरपूर लोन इश्यू होतात. 2.5-3 लाखाचं लोन पण तुम्ही काढू शकता. ST-SC जे असतात त्याच्यात सबसिडी पण असतात 30%. NT वालेला असतात, अदर जातीला पण असतात, सबसिडी पण कमी असतात. पण जे काही ST-SC आहे त्याला सबसिडी पण भरपूर मिळतात. म्हणजे माझा सांगण्याचा दृष्टिकोन, तुमच्याकडे शिलाई मशीनचा काहीतरी उद्योग असेल तर तुम्ही उद्योगी लोन पण काढू शकता. बघा, विचार करा, आपण शिलाईचं काम करायलो, आपल्याला अंगी तो गुण आहे, ब्लाऊज ड्रेस शिवता येते, आपण 2 पैसे कमवू शकतो. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं प्रमाणपत्र मिळालं, आपण याच्यामध्ये शासकीय लाभ घेऊ शकतो, ते म्हणजे शिलाई मशीनचा लाभ फ्रीमध्ये भेटेल आणि उद्योगी लोन काढू शकतात. आता तुम्ही सांगा, हा शिक्षण घेणं योग्य राहील किंवा योग्य राहील? योग्यच राहील ना. आज जर आपण प्रायव्हेटली विचार करतो म्हटलं, प्रायव्हेटली जर आपण शिक्षण घ्यायला गेलो, तर तुम्हीच सांगा की आपल्याला किती खर्च येईल? 4,000, 5,000, 6,000, यानुसार कॅटेगरीनुसार जे काय घेतात, 4-5 हजार रुपये आपल्याला खर्च येतात. समजा एखादी कोणती बाहेरगावची मुलगी ती शिकायला आली, तिचा जाण्या येण्याचा खर्च असतात, म्हणजे 5-7 हजारच्या वर आपलं शिक्षण जातात. पण हा जे मी तुम्हाला इथे एज्युकेशन प्रोव्हाइड करायला बघा, हा फ्रीमध्ये असतात. तुम्हाला जे आमच्याकडून खर्च लागला जाते, एक मेंटेनन्स चार्ज म्हणून तुम्हाला फक्त ऑनलाईन प्रमाणपत्राचा खर्च आणि थोडीशी एक ऍडमिशन फी म्हणून तुमच्यावाले टोटली जर आमचा खर्च बघितला तर फक्त 1600 रुपये पर्यंत तुमचा खर्च येते. 1300 रुपये डिप्लोमा प्लस 300 रुपये ऍडमिशन फी. म्हणजे 1600त आम्ही तुम्हाला शिक्षणही कम्प्लीट करणार आणि प्लस मध्ये तुम्हाला ऑनलाईन प्रमाणपत्र पण इश्यू करून देणार आहे. आज एक विचार करा बघा, आज आपण या घरात राहतो, पण आपलं घर असून आपल्याला नगर परिषदेला टॅक्स भरून द्यावा लागते ना. आपल्याकडे लाईन आहे, स्वतःची लाईन आहे, पण गव्हर्नमेंटला टॅक्स भरून द्यावा लागते. तसं त्या ट्रस्ट पण असतात, थोडा ना थोडा मेंटेनन्स चार्ज कुठे पण असतात आपल्याला. आता ऑनलाईनचा जर विचार करतो म्हटलं, आपल्याकडे राशन कार्ड होतं पहिले, तिथून 10 वर्ष मी मागे जातो,
पहिले राशन कार्डचं कसं होतं, हाताने लिहून द्यायचं दुकानदार, राशन भेटून जायचं. आता भेटते का? काय मागतात? आधारचा थंब मागते. म्हणजे तुमचं प्रमाणपत्र आहे तिच्यावर बारकोड राहायलाच हवं. ऑनलाईनला सर्च केलं, नेटला ते यायलाच पाहिजे, तर तुमचा डिप्लोमा लेव्हल शिकवायचा मानला जातो. तुम्हाला ऑनलाईनचा फरक सांगितला आहे. ठीक आहे, व्हिडिओ बंद करू.